गावांमध्ये एवढं कमी मतदान झालं तेवढं जास्त झालं याच्या संदर्भातल्या संभ्रम अवस्था आहेत. गावं येऊन पुढं सांगतायत की मतपत्रिकेद्वारे मतदान आमच्या गावातलं घ्यावं. मार्कडवाडीचा किस्सा आपण अख्ख्या देशानं बघितलेला आहे. तिथं लोकांची इच्छा होती की मतदान पेपरवर घ्यावं आणि करावं. मला वाटतं निवडणूक आयोगानं हे करायला हरकत नाही. हे विश्वासार्हता जर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची या देशात अजून वाढवायची असेल तर मला वाटतं निवडणूक आयोगानं जे मुद्दे विरोधी पक्षांनी मांडलेले आहेत किंवा इतर सर्व पक्षांनी मांडलेले आहेत, पूर्वी 10 वर्षापूर्वी भाजप ते मुद्दे मांडत होतं आणि म्हणून मला वाटतं थोडं निवडणूक आयोगानं एक पाऊल उचलावं अशी आमची अपेक्षा आहे. ईव्हीएम विरोधातील या सगळ्या भूमिकेवर तर आता आपल्यासोबत राज ठाकरे यांना ह्या ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तरी नाही, तशी काही प्राथमिक चर्चा कुणाची नाही आहे, कारण की देशभरात अनेक पक्ष आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात. परंतु ज्यावेळी देशातले अनेक पक्ष एक भूमिका मांडतात त्यावेळी केंद्रात असणारं सरकार असू दे किंवा जे स्वायत्ता म्हणतो निवडणूक आयोग, त्यांनी त्याची दखल घ्यावी किमान अशी अपेक्षा आहे. मला वाटतं कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे. महायुतीचे आमदार इथं कार्यान्वित येत आहेत, त्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा. मुश्रीफ साहेबांनी एक वक्तव्य केलं परवा की माझी देखील इच्छा आहे, मी देखील त्याचं समर्थनच करतो, मात्र काही लोक प्रतिनिधी या संदर्भात विरोध करतात, बोटची भूमिका घेतात. आता मी म्हणलं तसं महायुतीचं फुल मेजॉरिटी या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मतं महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेली आहेत. आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासाचा मॉडेल निर्माण करणं, विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं, ज्या कोल्हापुरात उणीव आहेत त्या पूर्ण करणं आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असणारं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे 200च्या वर आमदार असणारं सरकार आहे. त्यामुळं आता 5 वर्ष काय नेमकं घडणार आहे त्याची वाट कोल्हापूरकर बघतायत. बंटी साहेबांना काय वाटतं? मला वाटतं आता आमच्या हातात तो विषयच नाही ना. सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तो निर्णय घ्यायचा आहे. सत्तेत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय हे महत्वाचं आहे पहिलं, कारण की शेवटी सही त्यांची होणार आहे. सही त्यांची होणार आहे. जे सही करणार आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत हे पहिलं त्यांनी स्पष्ट करावं आम्हाला विचारण्यापेक्षा, कारण की मी म्हणलं तसं सगळे 10 आमदार त्यांचे आहेत. त्यामुळे तो निर्णय त्यांच्या स्तरावर त्यांची भूमिका काय हे पहिलं महत्वाचं आहे. 18 ते 19 गावांनी ह्याला विरोध केलेला आहे. असं होणार नाही का एका रात्रीत शासनच जाहीर करेल की हद्दवाढ झाली? नाही, मी म्हटलं तसं आम्हाला माहित नाही ना. आता मी म्हटलं तसं सत्तेतले आमदार आता सगळीकडे आहेत, सगळ्या मतदारसंघात त्यांचेच आमदार आहेत. त्यामुळे काय निर्णय घेतात त्याशिवाय आम्ही तरी काय बोलणार आता. म्हणजे वक्तव्य कुठलंही मी आज भूमिका घेणं किंवा नाही घेणं याच्यापेक्षा सरकारची सुस्पष्ट भूमिका, एक जण बोलतात एक जण दुसरं बोलतायत, त्यामुळे सगळ्यांनी एक वाक्यता त्यांच्यात नेमकी काय ही कळल्याशिवाय मी माझी भूमिका स्पष्ट करणं संयुक्तिक नाही. केंद्राचा अर्थसंकल्प परवानगी सादर होते, काय नेमकं राज्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं? मला वाटतं शेतकऱ्यांच्या जीएसटी बद्दल चर्चा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आहे. शेती अवजारावरचा जीएसटी कमी व्हावा अशी शेतकऱ्यांची इच्छा प्रामुख्यानं त्या ठिकाणी. मध्यमवर्गीयांना कराच्या सवलती मिळायला पाहिजेत, कारण की या देशामध्ये आता मध्यमवर्गीयांची संख्या प्रचंड प्रमाणात. जो जीएसटी कलेक्शन या देशातला आपण बघतोय तो मध्यमवर्गीयांच्या खरेदीवरनंच कलेक्शन झालेलं आहे. ही आकडेवारी आता समोर आली. मग त्या मध्यमवर्गीयाला सवलत काय देणार आहेत का? किंवा जीएसटीचे 1 किंवा 2च स्लॅब या पद्धतीचं काही नियोजन पुढच्या काळामध्ये येणार आहे काय? डॉलरची वाढती आलेख बघता अर्थकारण पूर्णपणे बिघडलेला आहे. हा डॉलर आणि रुपया याचा स्थिर ठेवण्यासाठी हजारो कोटी रुपये आरबीआय आज ती स्थिरता करण्यासाठी देशाची या ठिकाणी लावते. त्याच्यामुळं अडचणीत आलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अडचणीत आहे. आता डावोसमध्ये जो जॉब इकॉनॉमिक सर्व्हे जगाचा जाहीर करण्यात आला त्यात काही गोष्टी आलेल्या आहेत की पुढच्या 5 वर्षात कुठले जॉब्स या देशातले जगातले जाणार आहेत, त्याच्या दृष्टीनं केंद्र शासनाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळात काय असणार असे अनेक विषय अपेक्षित आहेत. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत फडणवीस साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं आणि अमित देशमुखांचं नाव सध्याच्या आघाडीवर अशी चर्चा सुरू आहे. काय तशी चर्चा सुरू आहे? काय चर्चा सुरू आहे काय नाही सुरू आहे हे जाहीर बोलणं संयुक्तिक नाही आहे.
पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना त्या ठिकाणी मान्य असणार आहे. साधारण कधीपर्यंत नवीन नाही आज नाही, आज सगळे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची सध्या धामधूम त्या ठिकाणी चालू आहे आणि येणारं अधिवेशन आहे आणि म्हणून मला वाटतं राज्यातले मी परवा देखील वक्तव्य केलं की राज्यातले सगळे एकत्र बसून उद्याच्या भविष्यकाळात या संदर्भातलं नेमकी भूमिका पक्षाची काय असणार आहे हे स्पष्ट होईल. दिल्ली निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाही मी म्हणू शकत नाही, तसं वक्तव्य मी करणं वैयक्तिक ठरणार नाही. प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे. अनेक राज्यांना खूप मोठा फटका बसलेला. आज अग्नितांडव देखील झालेला आहे. कसं पाहता याकडे? नाही, मला वाटतं महाकुंभ हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एक प्रसंग या देशामध्ये त्या ठिकाणी आला. त्याला एक आध्यात्मिक पाठबळ आहे. आमची अपेक्षा आहे की तो इव्हेंट जागतिक पातळीवर घेऊन जाण्याच्या नादात या सामान्य माणसांच्याकडे दुर्लक्ष होतंय. जागतिक पातळीवर काहीतरी आम्ही केलं हे दाखवायसाठी हा आमचा धार्मिक जो काही एक आमचा आध्यात्मिक धार्मिक वसा या देशाचा आहे तो कुठंतरी बाजूला जातोय का आणि सामान्य माणूस तिथं हुरपळतोय का. व्हीआयपींना आज एक रील आम्ही बघितला, एक इन्फ्लुएन्सर्स कोणतरी आहे त्यांचं नाव मला माहीत नाही, त्या सांगतायत की इथं गर्दी नाही आहे, एवढी चांगली व्यवस्था आहे व्हीआयपींसाठी एवढे जगणे. आमची अपेक्षा तीच आहे केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशच्या सरकारकडून. जशी व्हीआयपीना तुम्ही सगळी व्यवस्था केली आहे ती सामान्य माणसांसाठी करा. हा देश सामान्य माणसांचा आहे, हा देश सर्वसामान्य लोकांचा आहे, त्यांच्यासाठी या व्यवस्था कराव्यात म्हणजे या घटना घडणार नाहीत. साहेब, एकीकडे पाहिलं तर आता खरं तर फुल मेजॉरिटी असलेलं सरकार आपण म्हणताय, दुसरीकडे पालकमंत्री पदावर अद्याप देखील अनेक जण नाराज आहेत. नाशिक असेल, इकडं रायगड तर उघडच आहे, पण आपलं कोल्हापूर असेल किंवा इतर जवळपासच्या जिल्ह्यात पण नाराजी मोठ्या प्रमाणात. नाही, पालकमंत्री सहपालकमंत्री अशी एक नवीन संकल्पना आलेली आहे. आता स आणि एक नेमून तेवढी अपेक्षा आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आता, कारण की आता 5-6 जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्री राज्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे बेबनाव सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्रालयाचं कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. आज अनेक मंडळी मंत्रालय जातात, कुठलाही निर्णय होत नाहीत, कुठल्याही मंत्र्यांचा ऑफिसचा सेटअप पूर्ण झालेला नाही, कारण की मुख्यमंत्रीच त्याच्यावर निर्णय घेणार आहेत, कोण अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये असणार आहे. आणि म्हणून एकूण सरकार सुरू आहे का तर सरकार बंद आहे अशी अवस्था सरकारची. पालकमंत्री पदावर जर आपण त्या यादीकडे जर बारकाईनं बघितलं तर जिथं शिंदे गट आणि अजितदादांचे पालकमंत्री आहेत त्याच ठिकाणी फक्त सहपालकमंत्री काय बघायला मिळते. भाजपचे जिथे पालकमंत्री आहेत तिथं मात्र सहपालकमंत्री हा योगायोग नाही, ते सिस्टमॅटिक केलेलं प्लॅनिंग आहे, सिस्टमॅटिक कार्यक्रम आहे. पण तिचा शेवटचा प्रश्न, खरं तर आपण थेट पाईपलाईन योजना पूर्ण केल्यानंतर देखील अनेक टाक्या असतील त्या बांधण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेला ती यंत्रणा सांभाळण्याचं जे आहे ते होत नाही, कारण कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी आज देखील पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय. आपण देखील त्यासाठी अनेक बैठका आहेत त्या घेतल्या होत्या. कसं पाहता याकडे? शेवटी थेट पाईपलाईनचं पाणी 53 किलोमीटरवरून आणणं हा प्रोजेक्टचा भाग होता. तिथून पुढची वितरण व्यवस्था ही 11 टाक्या पाण्याच्या त्या पूर्ण होणं, एकूण वितरण व्यवस्था करणं ही जबाबदारी महापालिकेची. मी परवा देखील कमिशनर मॅडमशी चर्चा केलेली, एक 4 दिवसापूर्वी त्यांना कल्पना दिली की ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन हे काम व्यवस्थित होईल बघावं. प्रत्येक वॉर्डामध्ये आज पाणी पोचत नाही अशी अवस्था आम्हाला पाहायला या शहरामध्ये मिळते. म्हणजे पाणी आहे उशाशी आणि आम्ही धरण याला आणि आम्ही उपाशी अशी परिस्थिती कोल्हापूरकरांची झालेली. पाणी आहे परंतु त्याची वितरण व्यवस्था याचं नियोजन महापालिकेनं करावं. आणि हे सगळं कशामुळे 4 वर्ष महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, कारभार हा खालच्या अधिकाऱ्यांच्या आणि ह्यांच्या सगळ्यांच्यावर या ठिकाणी. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे कमिशनरनी त्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सुरळीत कराव्यात. चला, थँक्यू.